नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। या 3 राशींच्या व्यक्तींना मिळणार नशिबाची साथ। तर चला मग जाणून घेऊया अशा कोणत्या 3 राशी आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाचा साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी याचा कारक ग्रह मानले जातो। त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिके मंगळ शुभ स्थितीत असतो असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटण्यासाठी सक्षम असतात। ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो। अनेकदा याचा फायदा काही राशीच्या व्यक्तींना होतो। येत्या 12 एप्रिल रोजी मंगळ पुष्य नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे। पुष्य नक्षत्रामध्ये स्वामी शनिदेव आहे, ज्यामुळे मंगळाच्या शनीच्या नक्षत्रामुळे प्रवेशाने काही राशींचा त्याचा शुभ प्रवास पाहायला मिळेल। मंगळाचे नक्षत्र परिवर्तन करणार मालामाल। नंबर 1 ला रास आहे वृश्चिक। मंगळाचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी खूप लाभदायक सिद्ध होईल। या व्यक्तींना साहस पराक्रम वाढेल। या काळात त्याची आर्थिक स्थिती उत्तम राहून कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। वैवाहिक जीवन सुखमय असेल। नव्या वस्तू खरेदी कराल। वैवाहिक लग्ने जुळतील। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मेहनतीचे कौतुक होईल। या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील। नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल। नंबर 2 ला रास आहे मीन। मीन राशीच्या व्यक्तींना देखील मंगळाच्या नक्षत्र परिवर्तनाचा चांगलाच फायदा होईल। त्यामुळे या काळात तुमच्या सुखसुविधामध्ये वाढ होईल। नव्या वस्तू खरेदी कराल। नोकरी प्रमोशन मिळेल। मुलांकडून आनंदी वार्ता येईल। कुटुंबातही आनंद असेल। स्पर्धा परीक्षेत यश मिळेल। तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील। करिअरमध्ये चांगली प्रगती होईल। गुंतवणूक करणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल। नंबर 3 ला रास आहे तूळ। तूळ राशीच्या व्यक्तींनाही मंगळाचे नक्षत्र परिवर्तन शुभ फळे देणार असेल। या काळात तुमचा अनेक धन लाभ होईल। प्रत्येक कामात कुटुंबाचा साथ मिळेल। तुमच्या सर्व अडचणी दूर होतील। तीर्थक्षेत्रांना भेट द्याल। दूरचे प्रवासही घडतील। नोकरी करण्यासाठी पगार वाढ होईल। तसेच अडकलेले पैसे पण मिळतील। प्रेमसंबंध सुखमय होईल। नवे लोक नवे छंद यांच्यात जोडले जाल। शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल। मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल। जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।